श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, अनुभव मला पहिल्यांदा स्वामींचा काय आला तर ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. प्रत्येकाला स्वामींचे अनुभव येत असतात आणि विनाकारण येत नसतात. स्वामींची आपण काहीतरी सेवा करत असतो, मनापासून करत असतो, स्वामींना मनापासून हाक मारत असतो, तेव्हा स्वामी आपल्याला अनुभव देत असतात किंवा आपल्याला त्याचा अनुभव येत असतो. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी जेव्हा आपल्याला देतात तेव्हा ते आपल्याला घ्यायचं असतं. म्हणजे स्वामींचा अनुभव हा आपल्याला कळाला पाहिजे की हे खरंच स्वामींमुळे आपल्याला हा अनुभव आलेला आहे. झालं कसं ते सांगणार आहे पहिल्यापासून. तर अक्कलकोटला गेलो आम्ही, पहिल्यांदाच गेले मी अक्कलकोटला. तर म्हणतात की स्वामी बोलवल्याशिवाय आपल्याला तिथे जाणं होत नाही. तर असंच झालं माझ्या बाबतीत. त्याच्या अगोदर फक्त एक पारायण केलं होतं मी आणि खूप काही प्रॉब्लेम होते म्हणून मी ते पारायण केलं होतं आणि वाटलं नव्हतं की मला लगेच अक्कलकोटला बोलावून येईल. मी सांगते तुम्हाला, डिसेंबरमध्ये का नोव्हेंबर डिसेंबर ह्यामध्ये, आता त्याला 2 वर्ष झाले एवढे लक्षात नाही, तर ह्या पिरियडमध्ये मी पारायण केलं आणि मी फेब्रुवारीमध्ये अक्कलकोटला गेले. म्हणजे 2-3 महिन्याच्या मध्येच मी अक्कलकोटला गेले होते आणि एवढं वर्ष पासून मी कधीही अक्कलकोटला गेले नव्हते. जे बघू शकता. पण अनुभव काय आला ते सांगणार आहे मी पुढे. तर आम्ही तिथे अक्कलकोटला गेलो. स्वामींचं दर्शन वगैरे खूप छान झालं. एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा दर्शन घेतलं स्वामींचं. खूप छान पद्धतीने दर्शन झालं. स्वामींचा प्रसाद पण घेतला. आता प्रसादाच्या वेळी काय झालं हे मी मागेच एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, ते काय मी आता एवढं सांगणार नाही. व्हिडिओ खूप मोठा होईल आणि एवढा मोठा व्हिडिओ कुणी बघणार नाही, त्यामुळे शॉर्टकटमध्ये सांगते. पहिला अनुभव काय आला. तसे खूप अनुभव आले तिथे मला, पण एक अनुभव सांगते की पहिला. तर काय झालं, तिथे आम्ही मूर्ती घेतली. मला स्वामींची मूर्ती घ्यायची होती. अर्थात पारायण केलं तेव्हा माझ्याकडे फक्त फोटो होता, स्वामींची मूर्ती काही नव्हती. जिथे मी स्वामींचा फोटो घेतला तर त्या केंद्रामध्ये स्वामींची मूर्ती होती, पंचधातूची होती. बऱ्याच प्रकारच्या मूर्ती होत्या तिथे, पण मी तिथून काही मूर्ती घेतली नाही. आणि बऱ्याच ठिकाणी त्या मूर्ती आपल्याला मिळतात, पण माझी इच्छा होती अक्कलकोटवरूनच मूर्ती घ्यायची. जेव्हा केव्हा जाईल मी तेव्हा स्वामींना तिथूनच घेऊन येईल अशी माझी इच्छा होती. मग तिथून मी स्वामींची मूर्ती घेतली. ती मूर्ती इतकी छान मिळाली मला, खरंच 550 रुपयाला मिळाली. खूप छान अशी ती, खूप सुंदर मूर्ती आहे ती आणि मला ती मूर्ती छान मिळाली. मी ती मूर्ती घेतली, घरी आलो आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे माझ्याकडे छोटंसं मंदिर होतं, जे की मला माझ्या वडिलांनी दिलं होतं. तर ते होतं जे की मला माझ्या वडिलांनी दिलं होतं. तर त्यामध्ये गणपती पण होते. छोटंसं मंदिर होतं आणि माझी इच्छा होती की मोठं मंदिर घ्यायचं. आता बरेच दिवस माझी इच्छा होती की घ्यायचं, असा विचार चालू होता. पण खरं सांगू का, आपल्याला आपली किती जरी इच्छा असली तरी जो योगायोग असतो तो आल्याशिवाय ते काही पूर्ण होत नसतात गोष्टी. म्हणजे त्या योगायोग जेव्हा येतो त्यावेळेसच ती गोष्ट पूर्ण होत असते. असंच काहीतरी झालं. पण असंच काहीतरी म्हणण्यापेक्षा एक चमत्कारच झाला, एक स्वामींचाच चमत्कार झाला. बरेच वर्ष माझं म्हणजे इच्छा होती मंदिर घ्यायचं, पण फक्त मंदिरामध्ये ठेवायचं काय, तर फक्त गणपती होता आणि महालक्ष्मीचा एक फोटो होता आणि बाकी बाळकृष्ण होता आणि अन्नपूर्णा, ह्याच गोष्टी, एवढेच देव होते. बाकी एक्स्ट्रा काही देव नव्हते. जे टाक असतात ते ज्यांच्या घरात लग्न होतात, म्हणजे मुलं मोठी असतात, लग्न वगैरे होतात, तेव्हा ते टाकाचे देव असतात ते बनवतात. आता आमची माझ्यापेक्षा मोठे आहेत जाऊ दिरण, ते मग त्यांच्या घरी आहेत तसले देव आणि माझी मुलं लहान आहेत, त्यामुळे ते काय देव माझ्याकडे नाहीत. ते थोडेसे आपले देव घरामध्ये आपल्याला रोजचा दिवा लावायसाठी आपले ते तेवढे देव पुरते आहेत. तर मग अक्कलकोटवरून आल्यानंतर स्वामींना मी घेऊन आले, स्वामींची मूर्ती मी घेऊन आले आणि ती मूर्ती मी तशीच ठेवली. त्या दिवशी अर्थात उशीर झाला होता, मग ती बॅगमध्ये तशीच ठेवली होती, कारण पूजा वगैरे काही केलेली नव्हती, त्यामुळे मी तीच बॅगमध्ये ठेवली. इथं तिथं ठेवण्यापेक्षा प्रसाद वगैरे सगळं तसंच होतं, ती पिशवी तशीच ठेवली. दुसऱ्या दिवशी मग मी ठरवलं की नाही, माझी इच्छा आहे स्वामींना डायरेक्ट नवीन मंदिरातच ठेवायचं आहे, पूजा वगैरे करून स्वामींना मंदिरातच बसवायचं आहे, अशी माझी इच्छा होती आणि ती लगेच पूर्ण झाली.
मग आम्ही लगेच म्हणजे सगळं आपलं आवरल्यानंतर मग आम्ही आमच्या गावामध्ये गेलो, आम्ही मिस्टर आम्ही. आणि तिथे म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्ही ती मंदिर पाहिलं, पण म्हणावं असं ती काही आम्हाला तिकडे मिळालं नाही. खूप लांबपर्यंत पण गेलो होतो, गावाच्या बाहेर सुद्धा गेलो होतो, तिकडे काही मंदिर आवडलं नाही. आणि मग परत गावात येऊनच जे आम्ही पहिले पाहिलं होतं मंदिर, मग तिथंच आम्ही ते मंदिर घेतलं. आणि इतकं सुंदर मंदिर आहे. आता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी टाकलेला आहे, म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बघा, लॉंग व्हिडिओ बघण्यापेक्षा शॉर्ट व्हिडिओ बघा, ते तुम्हाला दिसून जाईल. खूप मस्त मंदिर भेटले मला, ते मंदिर मी घेतलं. आणि ते मंदिर छान असं मी पुसून वगैरे घेतलं. आणि मग स्वामींना मी त्या मंदिरात ठेवलं पहिल्यांदा. ही माझी इच्छा पूर्ण झाली, की मनात आलं होतं की स्वामींना डायरेक्ट मंदिरातच ठेवायचं आहे, असंच ठेवायचं नाही, ह्या छोट्या मंदिरात नाही ठेवायचं. ही माझी इच्छा लगेच पूर्ण झाली. म्हणजे एवढ्या वर्ष मी वाट पाहत होते मंदिर घ्यायचं, देवघर घ्यायचं, पण मला ते काही पॉसिबल झालं नाही. म्हणजे ते योगच येत नव्हता. आणि तिथं किती तिथून जाऊ दे त्या दुकानापासून, पण तो आपण म्हणतो ना, तिकडे आपले पाऊलच वळत नसायची, इच्छाच होत नसायची, म्हणायचं फक्त. पण असं आवर्जून कुठे मंदिरात घेण्यासाठी असं गेलोच नाही कधी ना, कारण देव पण एवढे नव्हते मंदिरात. पण जेव्हा स्वामी आले तेव्हा तर पक्का निर्णयच घेतला मनाने, आणि डायरेक्ट मी त्या शॉपमध्ये गेले, त्या दुकानामध्ये गेले आणि मंदिरच घेऊन आले. खूप छान असं मंदिर मिळालं मला, आणि स्वामींना त्याच्यात छान असं मी ठेवलेलं आहे. तर हा माझा अनुभव, हा माझा फर्स्ट अनुभव आहे, माझा पहिला अनुभव आहे. खूप मला छान अनुभव आलेला आहे, हा पहिला अनुभव आहे. खूप मला छान अनुभव आलेला आहे हा. आणि स्वामी देतात, नक्की देतात. फक्त स्वामींना तुमच्याकडून पाहिजे असती ती तुमची निस्वार्थपणाने केलेली सेवा. फक्त सेवा पाहिजे असती तुमच्याकडनं. स्वामींना कशाचीही अपेक्षा नसती, सोनं चांदी पैसा काही सुद्धा अपेक्षा नसती. बरीच लोक आता जी श्रीमंत असतात, खूप मोठी मोठी, ती म्हणतात आम्ही एवढं सोनं वाहू, एवढी चांदी वाहू, किंवा एवढे पैसे हे करू. पण स्वामींना अशा लोकांचा राग येतो. आता तुम्ही जर सारामृत वाचलं असेल तर त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे बघा. त्यातच स्वामींना असं काहीच आवडत नाही, मोठेपणा काहीच असलं आवडत नाही स्वामींना. स्वामींना फक्त तुमची सेवा महत्वाची आहे, ती किती तुम्ही अंतकरणापासून करता हे स्वामी बघत असतात. त्यामुळे सेवा करा आणि छान छान अनुभव स्वामींचे घेत राहा. तर हा माझा होता पहिला अनुभव स्वामींबद्दलचा. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब